रामकृष्ण हरी मित्रांनो, मी ओंकार माने. आज वारीचा तिसरा दिवस. सकाळी काकडा झाला आणि नंतर सुनील निघाला होता गावाकडं. सुनीलला म्हणलं का जाऊ नको लागा, पण कसं आहे जायला लागते, त्याला जरा काम आहे. मग सुनील चालला होता. सुनीलला म्हणलं जा जरा थांब, जरा नाश्ता जवळ जाय, नाश्ता करून जा. मग नाश्त्या ठिकाणी पोचलो. सुनील, मी आणि शंभूनं नाश्ता केला आणि नंतर सुनील निघाला वाकरीकडं. मग दिंडी निघाली पुढं आणि नंतर दुसऱ्या नाश्त्या ठिकाणी पोचलो आणि तिथं नाश्ता तयार होस्तोवर भजन केलं आणि नंतर नाश्ता करून आम्ही निघालो पुढील वाटेवर. मग नंतर दुपारी पोचलो काष्टीमध्ये आजचं दुपारचं जेवण होतं. मग गेल्या गेल्या थंड पाणी होतं, पाण्याचे जार भरून ठेवले होते. मग गेल्यावर जरा गार पाणी पिल्यामुळे जरा बरं वाटलं, चालून जरा दमलो होतो. मग तिथे दुपारी कीर्तन होणार होतं, पण कीर्तन कॅन्सल झाल्यामुळे भजनाचा कार्यक्रम होता. भजनाचा कार्यक्रम झाला नंतर मी आणि शंभूनं जेवण केलं. जेवण एक नंबर होतं. जेवणाची व्यवस्था कैलास तात्या पाचपुते मित्रमंडळाने केलेली होती. सर्वांनी एक नंबर जेवणाची व्यवस्था केली आणि जर ते वर्षी येत असते. आणि नंतर वारकऱ्यांसाठी फ्रीमध्ये दवाखाना सेवा चालू होती. तर मेडिकल सेवा पण फ्रीमध्ये होती वारकऱ्यांसाठी. जरा भारी वाटलं बघून. मग तिथून निघालो आणि पुढं वाटेमध्ये ठिकठिकाणी चहाची व्यवस्था होती. दिवसातून 4-5 वेळा चहा झाला आणि चहाच्या ठिकाणी गेल्यावर 1-2 अभंग त्यांच्या दारात म्हणावं लागतात जरा. मग अभंग वणी झाल्या. मग निघालो आम्ही वाटेवर आणि रथाची जी बैल जोडी आहे ती एकदम गरम आहे. बैल लय पळते ती राव. सगळी वारकरी दमते ती पळू निमी पुढे जाऊन थांबते ती, निम मागं राहते ती. पण आम्हाला भजनी मंडळाला रथासोबत थांबायला लागतं. अभंग गवळणींचे कार्यक्रम चालू असतात आणि जाताना वाटेवर ज्ञानोबा तुकोबांच्या गजरात जावं लागतं आणि भजन बंदच नाही बरं का दिंडीमध्ये, दिवसभर चालू आहे. मग दुपारनंतर पोचलो दौंडमध्ये. दौंडच्या ब्रिजवरून खाली जरा उतार जास्त आहे, त्यामुळं बैलांना आवरत नव्हतं. रथाचा ब्रेक जरा बंद असल्यामुळं मग सर्वांनी पालखी वळून धरली आणि नेहमी लोक पुढे गेलती, नेहमी लोक मागं राहिलेली. मग दुपारी पावसाचं वातावरण झालं आणि नेमका पाऊस चालू झाला. सर्वजण आम्ही भिजलो. रथ भिजला, घोडं भिजला, बैल भिजला. मग जरा पाऊस उघडल्यावर निघाल्यानंतर मग जाता जाता भजन चालू होतं वाटेमध्ये आणि जरा पावसात भिजून जरा गारटलो होतो. मग नंतर पुढे गेल्यावर एका ठिकाणी मसाला दुधाची व्यवस्था होती. मसाला दूध एक नंबर झालतं. प्यायला चालू केलं, एकदम भारी लागलं आणि शंभूनं 2 ग्लास, मी 2 ग्लास पिलो आणि परत अजून वारकरी मंडळाने जरा जबरदस्तीनं अजून 2-2 ग्लास घ्यायला हवला. असं 5-6 ग्लास दूध पिलो दोघं जण. एक नंबर वाटलं, पण राव पोट परत फुगल्या झालं. मग तिथून पुढे मुक्काम जरा जवळ होता. SRP कॅम्पमध्ये मुक्काम आहेत दौंडच्या. मग चालू वाटणं जरा पाय दुखा लागलं म्हणून मी आणि शंभू पाण्या टँकरवर बसलो आणि डुलत मुक्कामा ठिकाणी निघालो. मग तिथून पोचलो SRP कॅम्पमध्ये. सर्व गाड्या लावल्या होत्या आणि सर्व अधिकारी मंडळी यांनी पालखीच्या स्वागताची तयारी एकदम जोरदार केली होती आणि पालखीच्या स्वागतासाठी सर्वजण वाट बघत होते. मग पालखी आली, नंतर आरती झाली. मग नंतर चालू झालं हरिभक्त पारायण, रामचंद्र महाराज दरेकर यांचं कीर्तन. आणि महाराजांनी कीर्तनामध्ये अवघेची तीर्थी घडती एक वेळा चंद्रभागात डोळा देखील या अभंगावर महाराजांनी निरूपण केलं आणि एकदम सरळ आणि सोपा अर्थ सांगितला. कीर्तनामध्ये सर्व वारकरी स्वामींच्या भजनात दंग झाले. सर्वजण टाळ्या वाजवून स्वामींचं भजन करत होते. महाराजांनी कीर्तन एक नंबर सांगितलं आणि नंतर कीर्तन झाल्यानंतर सर्वांनी जेवण केले आणि आम्ही निवांत संध्याकाळी झोपलो. आणि सकाळी पहाटे 3 वाजता उठावं लागतं, त्यामुळे लवकरच झोपावं लागतं. धन्यवाद. रामकृष्ण हरी.